देखील फेमस झाला आणि प्रत्येक मुलीची अपेक्षा वाढली की असा मुलगा आयुष्यात पाहिजे. चला तर बघूया ती रील कोणती होती. तर इकडे सगळे हे टीम बीचे सदस्य गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अंकिता विषय काढते की हा दादा ती रील माहिती का तुम्हाला, ज्याच्यामध्ये 1800 रुपयाचा घोळ झालेला असतो. तर डीपी म्हणतो नाही 1200 होत ना, ती सांगते 1800 आणि सांगायला सुरुवात करते. ती बाई म्हणत असते की तुम्ही मला 1800 रुपये दिलेलेच नाहीत, तुम्ही मला फक्त 500च्या 3 नोटा, 200ची 1 नोट आणि 100ची 1 नोट एवढ्याच नोटा दिल्या, तुम्ही मला 1800 रुपये दिलेलेच नाहीत. त्यावरती डीपी ती बाई कसं बोलत होती याची ऍक्टिंग करून दाखवते त्याच्या ऍक्सेंटमध्ये. तर त्याच्यानंतर अंकिता म्हणते की ती मुलं इतक्या पोट तिडकीने तिला समजावत होती पण ती समजूनच घेत नव्हती, इतकी ती कन्फ्यूज झालेली. शेवटी त्या मुलाने कंटाळून आणलं कॅल्क्युलेटर आणि करून दाखवलं 500 अधिक 500 अधिक 200 अधिक 100 अधिक 500 1800 झालं. तरी सुद्धा ती बाई मानायला तयार नव्हती की तुम्ही मला 1800 दिले. शेवटी त्या मुलाने कंटाळून विचारलं बरं तुमचं काय मत आहे, तुम्हाला किती दिले पाहिजेत अजून वरती पैसे. तर ते बघा की तुमचं तुम्हीच हिशोब करा. इतका तो विषय गंभीर झालेला होता त्यांच्या त्या अपार्टमेंटमध्ये. आणि ती मुलं बॅचलर होती आणि हा किस्सा हा इचलकरंजीमध्ये घडलेला आहे हे डीपी इकडे अभिमानाने सांगतो. आणि ती शिकण्यासाठी पुण्याची मुलं तिथे येऊन राहत होती. तर अंकिता सांगते की शेवटी तो मुलगा टॉवेलवरती उभा राहून तिला समजावत होता. इतका वेळ तो टॉवेलवरती उभा होता आणि तो इतका शांत स्वभावाने इतक्या गोंधळलेल्या त्या आंटींना सुद्धा इतका शांत समजावत होता की त्याच्यामुळे कमेंटमध्ये असं होतं की असा मुलगा समजावणारा आयुष्यात असला पाहिजे. मग काय मजाच. तर अशा पद्धतीने त्या रीलमुळे मुलगा देखील फेमस झाला अशी इकडे चर्चा रंगते. आणि हे सांगताना तेवढ्यातच तिथे आर्या देखील येऊन बसते. तर तुम्ही ही रील पाहिली होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.